नमस्कार, मी संतोष वाडके. आज आपण घनजीवामृत कसं बनवायचं ते बघू. घनजीवामृत कदाचित आपल्या सर्वांना माहीत असेल, परंतु आपल्यापैकी क्वचितच शेतकऱ्यांनी घनजीवामृत बनवलं असेल. तसेच ज्यांनी बनवलं त्यांनी सुद्धा त्याच्या मागचं शास्त्र समजून न घेता चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर केला आणि रिझल्ट न मिळाल्यामुळे आता घनजीवामृत बनवणं कदाचित बंद केलं असेल. शेतकरी बंधूंनो, आपल्याजवळ असलेल्या गुरांचं शेण जर आपण उकंड्यात टाकत असाल तर मी म्हणतो आपल्याला घनजीवामृत कळालेलंच नाही. म्हणजे ज्या शेणापासून आपण कोणतीही विशेष मेहनत न करता महागा मोलाचं घनजीवामृत बनवू शकतो, ते घनजीवामृत न बनवता साधं शेणखत म्हणून त्या शेणाचा वापर करत असाल तर आपण आपलंच ॲक्च्युली नुकसान करून घेत आहोत. आपण शेणाचं जीवामृत न बनवता फक्त शेणखत म्हणून वापर करता म्हणजे आपण काही चुकीचं करत आहात असं मी म्हणत नाही आहे. हा काही गुन्हा नाही आहे. फक्त आपण त्या शेणाला अंडर एस्टिमेट करत आहोत.